आतापर्यंत अनेक आंदोलनं केली, आता निवडणूक हाच कार्यक्रम. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये, सत्तेतल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे. राज ठाकरेंची टीका. एकनाथ शिंदेच्या भेटीमागे राजकारण शोधू नका, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. मुंबईतील अवैध पार्किंग संदर्भात भेट घेतल्याची माहिती. विरोधी पक्षांनी विरोधकांचं काम करावं, राज ठाकरेंचा टोला. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता. ठाकरेंची शिवसेना तीनही स्वीकृत नगरसेवक पद घेण्याच्या तयारीत. मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. स्वीकृत नगरसेवक पदाच्या चर्चेवरून संदीप देशपांडेंचं खोचक स्टेटस. 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसे होते आग्रह. भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का. भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौरपदी. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रमाणे सेक्युलर फ्रंटची बाजी. भिवंडी महापालिकेत भाजपचे 6 नगरसेवक फुटले. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्नेहा पाटलांना 16 मतं, तर बंडखोरांवर कारवाईचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा. सोलापूर महापालिकेच्या महासभेत गोंधळ. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये झुंपली. भाजपकडून 9 पैकी 8 नावं घेतल्यानं महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत विरोधक आक्रमक. नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गोंधळ. महापौर भाजप नगरसेवकांना पाठीशी घालतात, नियमाला धरून काम करत नसल्याचा आरोप करत ठाकरे आणि शिंदे सेनेचे नगरसेवक आक्रमक. नायगावमध्ये पोलिसांच्या घरासाठी सत्ताधारी भाजपचे नेते कालिदास कोळंबकरांचं आंदोलन. अधिकारी दाद देत नसल्याचा कोळंबकरांचा आरोप. पतीला पुन्हा सेवेत जॉईन करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये मागितले. जरांगीने उल्लेख केलेल्या महिलेचा गंभीर आरोप. मुंडेंचे निकटवर्तीय फड यांनी बंदुकीनं धमकावल्याचा दावा. फड कुटुंबियांनी आरोप फेटाळले. इंदापूरच्या भिगवणमधील प्रकरणाला नवा ट्विस्ट. संबंधित तरुणासोबत सोमर्जीनं केली. प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नोंदवला जबाब. आई भावानं खोटी तक्रार दाखल केल्याचं प्रतिज्ञापत्रही सादर. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास बागलकोट बंदचा इशारा. कोल्हापुरात शिवजयंतीत तरुणांची हुल्लडबाजी. दुचाकींचे सायलेन्सर काढून कारण कर्कश आवाजात हैदोस. दुचाकी पेटून थेट पंचगंगा नदीत फेकली. हुल्लडबाजीतून एका तरुणावरही हल्ला. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पुण्यात कुत्र्याच्या हल्ल्यातून चिमुरडा थोडक्यात बचावला, तर नंदुरबारमध्ये कुत्र्यांचा एकाच दिवसात 4 जणांवर हल्ला. घटना सीसीटीव्हीने टिपली. दिल्लीतल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युथ काँग्रेसचं आंदोलन. पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड म्हणत कार्यकर्त्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. पोलिसांनी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात. 19 वर्षांनंतर जागतिक पॉप स्टार शकीरा करणार भारतात परफॉर्मन्स. मुंबई आणि दिल्लीत रंगणार शकीराचा लाईव्ह परफॉर्मन्स. फीडिंग इंडिया आणि डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोची माहिती.